नमस्कार मित्रांनो, S24 लाईव्ह टीव्ही मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत लखनौ मध्ये घडलेली एक अंगावर शहारा आणणारी घटना. साधारण 7 वर्षाची एक लहान मुलगी असते. ती एक दिवस सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकते. त्या व्हिडिओ मध्ये ती म्हणते, माझे जे मोठे पप्पा आहेत ना, ते माझ्यासोबत खूप वाईट आणि घाण काम करतात. तिने हे सगळं तिच्या आजीला सांगितलं, पण आजीने तिच्यावर उलट ओरडणं, मारणं सुरू केलं. नंतर तिने तेच आत्यालाही सांगितलं, पण तिनेही काही ऐकलं नाही. म्हणून या छोट्याशा मुलीने स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावरती पाठवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर एवढा पसरतो की पोलिसांपर्यंत पोहोचतो. मग पोलीस तिच्या घरी येतात, चौकशी करतात आणि अखेरीस तिचे मोठे पप्पा, आजी आणि आत्या सगळ्यांना अटक होते. तिघही तुरुंगात जातात. लोक म्हणू लागतात की या लहान मुलीनं आपल्या न्यायासाठी एवढं मोठं पाऊल उचललं, काय धाडस केलं. पण काही महिन्यांनी बातमी येते की त्या मुलीचा खून झालाय आणि खूपच भयानक प्रकारे तिच्या शरीरावर कीड लागलेली असते. तेव्हा पोलीस हा सगळा प्रकार उघड करतात. तेव्हा ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. ही गोष्ट खरी आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ शहरातल्या केसरबाग भागातली. तिथल्या एका अपार्टमेंट मधून 14 ते 15 जुलैच्या रात्री 3:10 पोलीस कंट्रोल रूमला फोन येतो. फोनवरून सांगितलं जातं की एक साधारणशी 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस पोहोचतात, चौकशी करतात, त्या लहान मुलीचा शव बघतात. परिस्थिती भयानक. तिची आई जी फोन करते ती रडत रडत सांगते, माझ्या पोरीला न्याय पाहिजे. पोलीस तिला थेट म्हणतात, पोस्टमॉर्टम करावं लागेल आणि तुम्हाला आमच्यासोबत यावंही लागेल. जिथे एक उदित नावाचा तरुणही असतो, त्यालाही चौकशीसाठी नेला जातो. काही वेळाने जेव्हा रिपोर्ट येतो तेव्हा धक्कादायक माहिती समोर येते. त्या मुलीचा खून साधारण 36 ते 48 तास आधी झालेला असतो आणि तिच्या शरीरावर कीड सुद्धा पडलेली असते. मग पोलीस विचारतात, मग इतका उशीर का केलास माहिती देण्यात? आई म्हणते, मुलगी रात्री झोपली होती. पहाटे 3ला बघितलं तर ती मेली होती. पण पोलिसांना विश्वास बसत नाही. त्या मुलीचा बाबा शाहरुख, त्याला अटक होते. तो सांगतो की मी मे 2025 पासून यांच्या बरोबर राहत नव्हतो. मला घरातून हाकलून दिलं होतं. तो म्हणतो, माझ्या बायकोने माझ्यावरती खुनाचा कट रचला आहे. साहेब, मी असं काही केलं नाहीये. मी माझ्या मुलीचा खून केला नाही. माझ्यावरती खोटा आरोप लागला आहे. मला या खुनामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर पोलीस आईचा जो बॉयफ्रेंड असतो त्याची चौकशी पोलीस करायला सुरुवात करतात. तिथून चौकशी वाढते. उदित नावाच्या प्रियकर त्याची चौकशी केली जाते. तेव्हा सगळं खरं समोर येतं. 13 जुलैच्या दिवशी रोशनी आणि उदित दोघेही घरात एकमेकांशी शरीर संबंध करत होते. ती 7 वर्षाची मुलगी लपून पाहत असते आणि आई आणि तिचा बॉयफ्रेंड दोघेही नग्न अवस्थेत होते. आणि अचानक ती लहान मुलगी आत येते. ती दोघांना बघते. आई घाबरते आणि मुलीकडे जाते. तर मुलगी म्हणते, मी हे सगळं बाबांना सांगणार. आई तिला समजावते, हे कोणालाच सांगायचं नाही, बाबांनाही सांगायचं नाही. पण मुलगी हट्ट धरते. मग आईला राग येतो. आई तिला मारते, तिच्या पोटावर चढते आणि मुलगी जोराजोरात किंचाळायला लागते. तेव्हा उदित तिचा बॉयफ्रेंड तोंड दाबतो आणि रोशनी तिचा गळा दाबून तिला मारून टाकते. त्यानंतर त्या मुलीचं शरीर पलंगाखाली लपवलं जातं. त्यानंतर हे दोघे घरातच पार्टी करतात. परफ्यूम मारून दुर्गंध झाकण्याचा प्रयत्न करतात. पुढे त्यानंतर त्या लाशेला किडे लागायला लागते. मग हे दोघे पुन्हा प्लॅन करतात. जसं आधी तिने सासू, नणंद, जेठला फसवलं होतं, तसं आता ती नवऱ्याला फसवायचं ठरवते. अखेर पोलीस तपासात सगळं उघड होतं. ती मुलगी जिने सुरुवातीला व्हिडिओ बनवून सोशल मीडियावरती टाकला होता, तिलाच तिच्या आईने तिचा वापर करून घेतला होता. त्या निष्पाप मुलीला शिकवून, खोटं सांगून बोलायला लावलं होतं. एक दिवस जेव्हा तिच्या समोर खरं काय आलं
तिने ते सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिचा खून झाला होता. ही गोष्ट ऐकून खूप वाईट वाटतं. असं काही आपल्या समाजात घडतं हे समजून घ्यायला नकोसं वाटतं. पण अशा घटनांमधून आपण शिकायला हवं. आपल्या मुलांना, परिवाराला सुरक्षित ठेवायला हवं. कुणावरही विश्वास ठेवायला नको. ही घटना ऐकून तुमचं काय मत आहे खाली कमेंट्स मध्ये जरूर कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच धक्कादायक बातम्यांसाठी S24 लाईव्ह टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका. सावध राहा, जागरूक राहा. जय हिंद, जय भारत.